असे मुंबई गोवा हायवेला मोठमोठे कंटेनर असतात. हा इतक्या स्पीडने मगातपासून गाडी चालवतोय, यांच्या बाजूने चालवणं म्हणजे खूप रिस्की आहे. मगातपासून तो मला पण ओव्हरटेक करतोय. हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि गुड मॉर्निंग टू ऑल. जस्ट आजचा चौथा दिवस आहे आणि 3 दिवस आपण मस्त गावी आलो होतो. काही कामानिमित्त आलो होतो, जसं की तुम्ही सप्तेश्वरचा ब्लॉग बघितलाच असेल. खूप छान होतं लोकेशन. तो चला मित्रांनो, आज आपण मुंबईला निघालोय. आणि त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये जो मुंबईहून येताना आपल्याला कशेडीला जी दरड कोसळली होती, तर ती आपल्याला दाखवता नाही आली, कारण रात्रीच्या वेळात आपण तिथे पोचलो होतो. आणि आता आपण मॉर्निंगला निघालो आहे इथून. तर नक्कीच काय कंडिशन आहे तिकडे ऑल ओव्हर ती आपल्याला दिसेलच. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ओय टाटा, ओय टाटा कर. होय होय. सगळीकडे मस्त हिरवळ पसरली आहे, परंतु पाऊस कुठेच नाही आहे. ॲक्च्युली पूर्ण उन्हाळा आहे असंच वाटतंय. तर जस्ट आपली इथे गाडी पार्क केली. इथे आजीचं घर आहे वरती, तर तिला मम्मीच्या आईला ड्रॉप करायला आलो. चला आता मुंबईला निघायचं आहे. इकडे पप्पा. चला बाय बाय. मॅचिंग आज एकदम ग्रे फुल दोघांनी मॅचिंग वेअर केलंय. आंब्याचा बाटा. चला निघूयात आता, आपल्याला लवकर जायचंय. सो भेटूयात आपण आपल्या आता मुंबई गोवा हायवेवरच. आता हा साखरपा देवरुख रोड आहे आपला, आणि हा रस्ता तर प्रॉपर डांबरी रस्ता आहे आपला. या रस्त्यावरती आता जास्त पाऊस पडला नाही म्हणून जास्त खड्डे नाही आहे, पण डांबर कसा मेंटेन करावा लागतो. वातावरण दिसतच असेल, पूर्ण पावसाळ्याचा ऋतूमध्ये उन्हाळ्याचा इथे फील घेतोय. तर जस्ट आपण संगमेश्वरमध्ये पोचलेलो आहोत आणि थोडंसं हवा वगैरे चेक करूया. टायर प्रेशर चेक झालाच पाहिजे. तर चला मित्रांनो, आपला आता जो प्रवास होणार आहे संगमेश्वर ते आपला मुंबई, बघूयात किती वेळ लागतोय. मे बी 5 वाजेपर्यंत पोहोचू. आणि आता संगमेश्वरच्या हा ब्रिजचं सुद्धा काम झालेलं आहे. मित्रांनो बघूच शकता तुम्ही इकडे क्लायमेट बघा काय आहे. जुलैचा आज तारीख काय आहे? 14. आज 14 तारीख आहे. आणि हे सध्याचं वेदर आहे आपल्या संगमेश्वर कोकणातलं. काय बनायचं काही कळतच नाही आहे. ॲक्च्युली या सगळ्याला माणूसच जबाबदार आहे. आज गेल्या काही वर्षांमध्ये इतकी झाडं तोड झालेली आहे, इतकी झाडं तोडलेली आहेत की विचारू नका. म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी. तर ॲक्च्युली याची आता नुकसान भरपाई ही आता आपल्याला करावीच लागते. आणि ही तुमच्या समोर आहे. हे रिटर्न आहे, तुम्हाला नेचर रिटर्न गिफ्ट देत आहे. आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन. जस्ट पेट्रोल पंपवर पेट्रोल फिल करतोय. आता पेट्रोल फिल केलंय. तर चला आता आपण निघूयात. हरवली आलेला आहे. आणि आता कसं ब्रिज टू ब्रिजच मुंबई गोवा हायवेला जे डायरेक्ट असं ब्रिज टू ब्रिज केल्यामुळे काही टेन्शन नाही. अगदी आता ऑलमोस्ट सगळीकडे ब्रिज टू ब्रिजच झालेला आहे, अगदी पनवेलपर्यंत, पेण वगैरे सगळं. हे असे मुंबई गोवा हायवेला मोठमोठे कंटेनर असतात. हा इतक्या स्पीडने मगातपासून गाडी चालवतोय, यांच्या बाजूने चालवणं म्हणजे खूप रिस्की आहे. डिलिव्हरी ट्रक आहे हा. ॲक्च्युली खूप रिस्की आहे यांच्या बाजूने जायचं म्हणजे. तर मगातपासून तो मला पण ओव्हरटेक करतोय. तर मित्रांनो, आता मुंबई
परिस्थिती अशी आहे, ॲक्सिडेंट का होतात, कारण रस्ता अगदी मोकळा असल्यामुळे हे कंटेनरवाले म्हणा किंवा बऱ्याच ड्राईव्ह करणारे असतात जे गाड्या चालवणारे, हे अगदी सुसाट जातात. हे स्वतःचा जीवही धोक्यात घालतील आणि दुसऱ्यालाही घेऊन जातील सोबत. तर त्यामुळे सेफ प्रवास करायचा. अगदी नॉर्मल 80-85 ओके आहे स्पीड. उगाचच 100 पार करून 110 120 नथिंग, कारण हा कॉन्क्रीटचा रोड आहे. ब्रेकिंग आणि कंट्रोल होत नाही गाडी व्यवस्थित. सो प्रवास हा एकदम सेफच झाला पाहिजे. चिपळूणमध्ये पण पोहोचलो आहे. 45 मिनिट्समध्ये पोहोचलो आहे आपण. तर चिपळूणमध्ये हा अजून ब्रिज कित्येक वर्ष तयार अजून झालेला नाही आहे. नाहीतर हा जर चालू झाला तर डायरेक्ट चिपळूण पण ब्रिज टू ब्रिज पुढे जाऊ शकतो. चिपळूण बहादूर शेख नाका आलेला आहे आणि इथे हा राईटला कराडला जातो आणि आपल्याला सरळ आता आपण परशुराम घाटात पोहोचू. आणि हा समोर वॉटरफॉल दिसतोय जो की सवतसडा. पाण्याचा फ्लो बघा किती कमी आहे, खूपच कमी आहे. परशुराम घाट चालू झालाय. मी जस्ट टॉपवरती तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो लेफ्ट साईडला, अगदी पूर्ण चिपळूण शहर. थांबूया जरा 1-2 मिनटं थांबतो आणि दाखवतो पुढे. आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. तर जस्ट मित्रांनो मी आता परशुराम घाटामध्ये आहे आणि हा इकडचा व्ह्यू बघा. खाली सर्व चिपळूण शहर आहे आणि इथे खाली हा एक स्पॉट केला आहे बसायला. आणि इथून खाली आपली इथे ही कोकण रेल्वे. आपली कोकण रेल्वे परशुराम घाटातून जस्ट आता हा व्ह्यू कॅप्चर करतो. परशुराम घाट आहे हा, मस्त व्ह्यू आहे. तर चला आता आपण निघूयात, जास्त उशीर नको आणि आपल्याला पटापट पोचायचं आहे. मुंबईतलं ट्रॅफिक आपल्याला टाळायचं आहे म्हणून पटापट निघूयात आपण आता. व्ह्यू तुम्ही बघितलाच. तर जस्ट आता भोसले घाट पण उतरला आहे आणि आपला हा उतार खूप डेंजर आहे भोसले घाटाचा. अगदी इथे स्पीड ब्रेकरच इतके लावलेले आहेत की खूप डेंजर आहे हा उतार. आता पुढे तुम्हाला दिसेलच. आणि पुढे जे भोसले घाटाचं डेंजरस वळण आहे ते वाढवण्याचं काम चालू आहे. तो जो वळण रस्ता आहे तो थोडा मला वाटतं त्याचं रस्त्याचं काम करायचं आहे. प्रोग्रेस आहे त्याची, रस्ता प्रोग्रेस वर्क, त्या रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहेच. कारण खूप ॲक्सिडेंट होतात त्या रस्त्याला. पुढे बघा आता दाखवतो जर दिसलं तर. आहे इथे भोसले घाटाचं काम चालू आहे. रस्ता आहे बघा, आता हा एवढा आहे ना, तर इथे हे वाढवणार आहेत. जस्ट मी दाखवतो तुम्हाला 1-2 मिनिटात खाली उतरून. जस्ट हे बघा, हे रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे. हा बघा, इथून हा बाजूने घेणार म्हणजे त्याची विड्थ वाढेल अशी. तर थोडा मग वळण घ्यायला जास्त हे नाही होणार, त्रास नाही होणार, कारण हा डायरेक्ट यू टर्न आहे. सो चला आता आपण निघूयात, आपल्यालाही उशीर नको. चला. ही जुनी संरक्षण भिंत हा इथे. आणि बघा इथे बरेच मोठमोठे कंटेनर्स किंवा कंट्रोल नाही होत, इथे क्रॅश झालेलं दिसतंय. हे बघा, तर होईल ऑलमोस्ट. याचं काम लवकरच होईल, पुढच्या वर्षी व्हायला हवंच, कारण तेवढाच अपघात टळतील खूपच. तर चला आता खेळ आलेला आहे आणि मी तुम्हाला आपला जो मेन जो अपडेट मला द्यायचा होता की
कशेडी घाटाच्या बोगद्याच्या आणि कशेडी घाटाचा गावावरून जाण्याचा जो जस्ट पायथा आहे कशेडी घाटाचा, त्याच तिथे ती दरड कोसळली होती. तर पुढे बघा, मी आता दाखवतो तुम्हाला काय परिस्थिती होते. आणि रस्ता तर चालूच आहे, पण कशा पद्धतीने तो लँडस्लाईड झाला होता तो मी तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर जस्ट मित्रांनो, आत्ताच मी त्या स्पॉटवरती थांबलो आहे. म्हटलं जरा दाखवूया तुम्हाला इकडचा काय काय कशा पद्धतीने हा लँडस्लाईड झाला होता. हा बघा, हे इथे अनुसया हॉटेल आहे आणि हा कशेडी घाटाचा इथे पायथा आहे कशेडी. आणि हे हॉटेल वाचलं आहे, हे समोरचं हॉटेल आहे. आणि इथे बघा, अशा पद्धतीने हा लँडस्लाईड झाला होता. जवळजवळ अर्धा डोंगर हा इथून कोसळलेला आहे, हे बघा. आणि पूर्ण अगदी हायवेच्या पलीकडेपर्यंत ते हॉटेल खरंच वाचलंय. नाहीतर त्या हॉटेलवरती सुद्धा म्हणजे बोलतात ना, त्याचा काहीही घडलं असतं. तर मित्रांनो, आता हायवे एकदम प्रॉपर चालू आहे आणि इकडे तुम्ही बघूच शकता की दोन्ही लेन चालू आहेत. पण पाऊस आला तर काही सांगता येत नाही. तर मित्रांनो, जर कोकणात येत असाल तर हेवी रेन असेल तर प्रवास टाळा, कारण तुमचा प्रवास महत्त्वाचा नाही आहे, आपला जीव महत्त्वाचा आहे. आणि इथे अक्षरशः लोक मुंबईहून आणि दोन्ही साईडहून अक्षरशः 24 ते 25 तास इथे रखडले होते, हा पूर्ण मातीचा ढिगारा साईडला करेपर्यंत. तर चला, तर मित्रांनो, तर परिस्थिती आत्ताची खूप बेकार आहे, काहीही होऊ शकतं. आणि त्या दिवशी हा जो लँडस्लाईड रात्री झाला होता, काहीतरी 1:30-2च्या दरम्यान झाला होता. समोरच्या अनुसया हॉटेलवाल्यांनीच इन्फॉर्म केलं असावं. नशीब काही जीवितहानी झाली नाही, पण तरीसुद्धा सेफ जर्नी करा आणि सावकाश जा. जस्ट मित्रांनो, इथे मुंबई गोवा हायवेला महाडच्या पुढेच एक हॉटेल आहे, नीलकमल. मस्त हॉटेल आहे. एक मागे, हॉटेलच्या मागे रिव्हर आहे, मी दाखवतो. तर मित्रांनो, जस्ट या हॉटेलच्या मागे आलं आहे. इकडचा व्ह्यू बघा, हा बघा, इथे मासे पकडतायत. केवढा मोठा लागला. हे आता बाटलीतने पकडायची पद्धत खूप चालली आहे दादा. मोठा आहे, हा बघा. आईच्या गावात काटे आहेत. हा बघा, मोठा आहे मासा. अरे अरे, हे काय का, पकडा पकडा. पीठ टाकतात ह्याच्यामध्ये, अशा पद्धतीने टाकायला लागतं. बघूया लागतोय का परत एकदा. तर ही सावित्री नदी आहे आणि याच्यामध्ये हा बघा, बोईट माशाचं नाव आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे साईज. नदी आहे आणि हे नदीच्या बाजूलाच हे हॉटेल आहे. चला फटाफट जेवण घेऊया. एकदम आपण लाईट जेवण मागवलेलं आहे, मस्त दाल खिचडी. ऑलवेज मला आवडते दाल खिचडी. चला फटाफट आता खाऊयात.
चला आता निघूयात. आता जेवण पण झालं आपलं आणि आता फटाफट आता नॉनस्टॉप आता कुठे थांबायचं नाही आहे आणि डायरेक्ट आता आपण मुंबईतच भेटूया. आता जेवून निघालोय आणि गाडी खूप तापली होती तर म्हटलं जरा गाडीमध्ये हिट बाहेर जाण्यासाठी विंडो ओपन केल्या. शप्पथ इतका गरम होत आहे ना. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये मी उन्हाळा फील करतोय मित्रांनो. खूप डेंजर गरमी आहे. तेवढा AC मध्ये गाडीत असल्यामुळे काही आत्तापर्यंतचा प्रवास काही एवढा वाटला नाही. पण आता जस्ट विंडो ओपन केला म्हटलं जरा गाडीमध्ये हिट कमी व्हावी. खूप प्रचंड सगळा पूर्ण ऋतूचक्र बिघडलेलं आहे. काहीच कळत नाही आहे. जस्ट माणगाव पण आलेलं आहे. ट्रॅफिक आहे काय बघूया. ट्रॅफिक तर नाही आहे तरी पण कधी कधी असतं ट्रॅफिक. आज नाही आहे. लेफ्टला श्रीवर्धन काय थोडंफार तर इथे हे असतंच. थोडं हे लेफ्ट राईट असल्यामुळे थोडं ट्रॅफिक असतंच कारण हा मार्केट एरिया आहे. माणगावची बाजारपेठ आहे ना त्यामुळे रहदारी असतेच. मुंबई JNPT रोडला पोहोचलेलो आहोत आपण. 4 वाजेपर्यंत आलो आपण JNPT रोड म्हणजे ऑलमोस्ट आता पनवेल कळंबोळीला पोहोचू आपण एक 10 मिनिटात. आणि हायवे खाली असल्यामुळे फटाफट आलो पण आता मुंबईतलं ट्रॅफिक नसायला हवं. चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. कळंबोळी पण क्रॉस करून आता खारघरला पोहोचू आणि मुंबईत आता बघू 4:30 तर झालेत. आता ऑलमोस्ट थोडं ट्रॅफिक वाढेल. खरं तर 5-6 नंतर वाढतं पण बघूया. आता पुढे नसायला पाहिजे जास्त. आता हे नवी मुंबईमध्ये ट्रॅफिक नसतं असं म्हणूच शकत नाही. थोडंफार तर पुढे भेटणारच आहे. चला जस्ट आपण आता घाटकोपर विक्रोळीकडून आलो आहे कारण सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड खूप ट्रॅफिक आहे. हा व्ह्यू बघा मित्रांनो. एकदम लाईनमध्ये या बिल्डिंग्स आहेत या विक्रोळीला या हायवेवरती. पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू खूप भारी दिसतोय. चला आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे पवईसाठी. पवई करून आपण निघणार आहोत. तर जस्ट मित्रांनो आत्ताच घरी पोचलो आहे आणि 5:30पर्यंत पोचणार होतो पण जवळजवळ आता 7 वाजलेत आणि 1.5 तास मुंबईच्या ट्रॅफिकमुळे हळूहळू यावं लागलं. तर मित्रांनो या व्हिडिओचा एंड मी इथेच करतो आहे आणि या व्हिडिओमध्ये जो कशेडी घाटात जी दरड कोसळली होती मध्ये 5-6 तारखेला अतिवृष्टी झाल्यामुळे तर दोन्ही आपला रस्ते जे आपले क्लिअर आहेत जो आपला मुंबई गोवा हायवे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून नोटिफिकेशन येईल आपल्या नवीन व्हिडिओजची. तर भेटूयात मित्रांनो पुढच्या एका कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, पीस आउट, लव्ह यू ऑल.